सुरेंद्र आणि राज जवळपास 1.5 तास प्रवास करून आता गोवा सिटीच्या साऊथ साईडला असलेल्या चर्चजवळ येऊन पोहोचले होते. आज बुधवार होता, त्यामुळे चर्चमध्ये आज फार वर्दळ नव्हती. गाडी चर्चच्या आवारात थांबवत दोघे बाहेर उतरले. चर्चच्या दारातून त्यांनी प्रवेश केला. उजवीकडे चर्चचं छोटंसं ऑफिस दिसत होतं. त्या ऑफिसमध्ये 2-3 लोक टेबल खुर्च्यांवर बसून काम करत होते. 2 तरुण आणि 2 तरुणी. यस, हाऊ कॅन आय हेल्प यू? राज आणि सुरेंद्रला त्या ऑफिसमध्ये शिरताना बघून एका तरुणीने दोघांना विचारलं, मला फादर बिशप रेडरॉक्स यांना भेटायचं आहे. आहेत का ते? राजने विचारलं. हो, ते आहेत, बाजूच्या खोलीत आहेत, ती म्हणाली. ती तिच्या खुर्चीवरून उठली आणि त्या दोघांना घेऊन आता ती बाजूच्या खोलीच्या जवळ आली. त्या खोलीचं दार उघडं होतं. आतमध्ये खुर्चीवर एक वृद्ध व्यक्ती हातात एक पुस्तक घेऊन खुर्चीवर बसलेला. त्या माणसाचं वय 80च्या आसपास वाटत होतं. फादर, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय, तिने खोलीच्या बाहेरूनच त्यांना उद्देशून ते वाक्य म्हटलं. त्यांनी पान पालटत वर एक नजर टाकली. डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा होता. त्यांनी दोघांकडे बघितलं. यस प्लीज कम इन, ते म्हणाले. हातातलं ते पुस्तक त्यांनी बाजूला ठेवलं. सुरेंद्र आणि राज आता दोघेही त्या खोलीत आले. त्या खोलीतच बाजूला 2 खुर्च्या ठेवलेल्या. दोघेही तिथे बसले. बोला, मी काय मदत करू शकतो तुमची? त्यांनी विचारलं. फादर, आम्हाला इन्स्पेक्टर साळुंकेकडून तुमच्याबद्दल माहिती मिळाली. मला असं समजलं की तुमच्या भावाचा मुलगा विक्टर खूप आजारी आहे. राज म्हणाला. हो, किडनी ट्रान्सप्लांट करायला सांगितलं आहे डॉक्टरांनी, पण फंड अरेंज होत नाहीये. आम्ही सगळेच खूप प्रयत्न करतोय. कमीत कमी 22 लाख रुपयांची गरज आहे त्याच्या किडनी ट्रान्सप्लांटच्या ऑपरेशनसाठी, आणि आतापर्यंत आम्ही कसेबसे 8 लाख रुपये जमा करू शकलोय. लवकरच काही केलं नाही तर त्याचा जीव वाचणार नाही. मी मदत करू शकतो फादर, पण माझी एक अट आहे. मला तुमच्याकडून काही गोष्टी हव्या आहेत. राजनं याचा थेट मुळावर घाव घातला. त्यांनी विचित्र नजरेने राजकडे बघितलं. काय हवं आहे तुम्हाला? मी काय देऊ शकतो? माझ्याकडे काहीच नाही कुणाला देण्यासारखं, ते म्हणाले. फादर, आहे तुमच्याकडे काही गोष्टींची माहिती आहे जी मला हवी आहे. बोला, कोणती माहिती हवी आहे तुम्हाला? तुमचे मोठे बंधू थॉमस यांच्याबद्दल तुमच्याकडून काही माहिती हवी आहे. म्हणजे इन्स्पेक्टर साळुंके यांनी तशी वरवर माहिती दिली होती त्यांच्याबद्दल. त्यांच्या मिसिंग केस संदर्भात आम्ही थोडा रिसर्च करत आहोत. का कशासाठी ते मी तुम्हाला आता नाही सांगू शकत, पण हे खूप महत्त्वाचं आहे. कुणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे. हा कोणाचा तरी जीव धोक्यात आहे आणि थॉमस रॉड्रिग्स यांच्या मिसिंग केसचा त्या व्यक्तीच्या जीवन मरणाशी खूप जवळचा संबंध आहे असं समजा. एक जीव वाचवण्यासाठी तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुम्हाला थॉमसबद्दल मी जे काही विचारीन त्याची खरी खरी उत्तरं तुम्ही मला द्यावी. मी विक्टरच्या ऑपरेशनचा सगळा खर्च करायला तयार आहे. कुणाचा जीव वाचणार असेल आणि विक्टरचं ऑपरेशन होणार असेल तर मी सगळं काही सांगायला तयार आहे. खरं तर या गोष्टी मी कधीच कुठेच बोललो नसतो, पण तुम्ही विचारा, मी सगळं सांगेन, सगळं काही खरं सांगेन. थॉमस, तुम्ही आणि तुमची बहीण तिघे केरळवरून आले होतात. आधी त्यांनी मुंबईत काही वर्ष नोकरी केली. मग ते पुण्यात कोणाकडे तरी ड्रायव्हर म्हणून लागले. असं अचानक काय झालं की ते इतके श्रीमंत झाले आणि पुण्यात नेमके ते कोणाकडे नोकरीला होते? राजनी आता विचारलं. सांगतो. आम्ही मुंबईत आलो 1953 साली. तेव्हा मी जेमतेम 8 वर्षाचा होतो. मग काही दिवस थॉमसने डॉक्सवरती एका मजुराची नोकरी पत्कारली. माझी बहीण तेव्हा 6 वर्षांची होती. तिथं 2 वर्ष आम्ही एका झोपडपट्टीत राहत होतो. खूप वाईट दिवस होते. एके रात्री दादा अचानक कामावरून संध्याकाळी परत आला आणि त्याने आमच्या दोघांना सांगितलं की तुमचे कपडे बांधायला घ्या, आपण पुण्याला निघतोय. पुणे हे शहर कुठे आहे हे देखील माहिती नव्हतं,
पण दादा सांगेल तिथे आम्ही जाणार होतो. आमचे आई वडील केरळमध्ये आलेल्या एका पुरात वाहून गेले होते. आम्हाला कोणीच नव्हतं. दादा पण तेव्हा नुकताच तारुण्यात आला होता आणि त्याच रात्री मुंबईवरून पुण्याला येऊन पोहोचलो. पुण्यात आम्ही त्या दिवशी सकाळी पोहोचलो. आम्हाला माहितीच नव्हतं की कुठे जायचं, काय करायचं, पण दादाला बहुतेक माहिती होतं. आम्ही स्टेशनवर उतरलो. स्टेशनमधून बाहेर आलो तर एक माणूस तिथे आम्हाला घ्यायला आला होता. त्या माणसाने थॉमसबद्दल अगदी आपुलकीने चौकशी केली. आमच्या दोघांची व्यवस्थित चौकशी केली की प्रवासात कोणता त्रास नाही ना झाला वगैरे. तिथून आम्ही त्या माणसाच्या कारमध्ये बसलो आणि ती कार पुण्याच्या शांत स्वच्छ रस्त्यांवरून धावत एका बंगल्यापर्यंत येऊन पोहोचली. खूप आलिशान बंगला होता तो. तिथे आम्ही गाडीतून उतरलो. त्या माणसाने गाडी बंगल्याच्या आवारात घेतली आणि आता थॉमस बरोबर आम्ही दोघेही चालत बंगल्याच्या मुख्य इमारतीच्या आत आलो. मला आठवतंय, समोर एक माणूस होता, पिळदार मिशा, बलदंड शरीरयष्टी. त्या बंगल्याचा मालक. त्याचं नाव होतं विश्वंभर इनामदार. वय 50 ते 55. त्याचं खूप मोठं कुटुंब होतं. 5 मुलं, 3 सुना आणि 2 बायका. त्याने दादाची चौकशी केली. आमच्या दोघांचीही अगदी आपुलकीने चौकशी केली आणि तो एकच वाक्य बोलला होता, ते अजूनही माझ्या लक्षात आहे. आता काळजी करायची नाही. या दोघांचं शिक्षण आपण पुण्यातच करू. इमानदारीने नोकरी कर. एवढंच तो माणूस दादाला म्हणाला. मग त्याच बंगल्याच्या मागे असलेल्या एका खोलीमध्ये आमची राहायची सोय झाली. खूप छान वाटलं. एकदम मुंबईतल्या झोपडपट्टीतून आम्ही एका आलिशान अशा बंगल्याच्यात आलेलो. आम्हाला चांगले कपडे मिळाले होते. पोटभर खायला मिळालं होतं. दादाला ड्रायव्हरचा एक पांढरा युनिफॉर्म देखील मिळाला होता आणि मग दादा त्यांचा ड्रायव्हर झाला. आमच्या दोघांना पुण्यालाच एका शाळेत घालण्यात आलं. तिथे आमचं शिक्षण पण चालू झालेलं. सगळं अगदी चांगलं चालू होतं. म्हणता म्हणता दादा इनामदारांचा अगदी जवळचा विश्वासू ड्रायव्हर झाला होता. पण तो खुश नव्हता. त्यालाही गरिबीतलं जगणं मान्य नव्हतं. त्याला इनामदारच्या बाबतीत कसला तरी संशय येत होता. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. एक दिवस आम्ही सकाळी बंगल्याच्या अंगणात खेळत होतो आणि बंगल्याच्या गेटमधून एक गाडी आत येताना मला दिसली. गाडीतून एक 30-35 वयाचा माणूस खाली उतरला. तो इनामदारांचा पाहुणा होता. तो गाडीतून उतरून आत गेला. इनामदारांचं आणि त्यांचं खूप वेळ बोलणं सुरू होतं. बहुतेक दोघे खूप जवळचे मित्र होते. का कोणास ठाऊक, पण दादाची आणि त्याची देखील चांगली ओळख झाली. काही वेळाने तो माणूस निघून गेला. त्याच रात्री 9:15 वाजता दादा कपडे घालून घरातून बाहेर निघाला. मी विचारलं पण होतं की एवढ्या रात्री कुठे चाललास, तर त्यावर तो म्हणाला की एक महत्त्वाचं काम आहे. बंगल्यातले सगळे दिवे बंद होते याची खात्री तो वारंवार करत होता. जणू तो लपत छपत बंगल्यातून बाहेर चालला होता. मी त्याला विचारत त्याच्या मागे देखील गेलो. तो हळूच बंगल्याच्या भिंतीवरून उडी मारून बाहेर निघून गेला. मी गेटजवळ येऊन पाहिलं तर समोर काही अंतरावर तीच गाडी उभी होती जी सकाळी बंगल्यात आली होती, त्या माणसाची. दादा त्या गाडीत बसला आणि ती गाडी तिथून निघून गेली. त्या रात्री दादा घरी आलाच नाही. तो आला थेट सकाळी 6 वाजता. त्याच्याकडे खूप पैसे होते. ते पैसे त्याने आमच्या बॅगमध्ये ठेवून दिले. पण दादाची नोकरी मात्र सुरू होती. मला वाटलं होतं कदाचित त्या माणसाने दादाला नोकरीवर ठेवलं आहे, पण आम्हाला तो बंगला सोडून जायचं नव्हतं. पुढचे काही दिवस तसेच गेले. 1 महिना गेला असेल. 1 महिन्यानंतर एके रात्री आम्ही सगळे झोपलो होतो. बंगल्यातले सगळेजणही झोपले होते. खोलीत झोपलेला दादा उठून उभा राहिला. अंगावर कपडे चढवले आणि तो आता थेट आमच्या खोलीतून बाहेर आला. मी डोळे चोळत त्याच्याकडे बघितलं. मला म्हणाला की तू झोप, मी जरा एक काम आहे तेवढे करून येतो. आणि तो हातात कसली तरी चावी घेऊन बाहेर गेला. ती चावी कुठल्या तरी गाडीची होती, पण नेहमी त्याच्याकडे असायची ती चावी नव्हती. दादा खोलीतून बाहेर गेला
आणि काही वेळानंतर मी देखील खोलीतून त्याच्या मागे गेलो. दादा बंगल्याच्या इमारतीच्या आडोशाला एक झाड होतं तिथे लपलेला. बंगल्याचं गेट उघडं होतं आणि दरवेळी जी गाडी दादा चालवायचा त्याच्या व्यतिरिक्त दुसरी गाडी घेऊन इनामदार बंगल्यातून बाहेर जात होते. त्यांच्याकडे एकूण 3 गाड्या होत्या. एक गाडी दादा चालवायचा, दुसरी गाडी दुसरा ड्रायव्हर होता तो चालवायचा, पण ही तिसरी गाडी ते कधीतरी बाहेर काढायचे. ती गाडी घेऊन ते रात्री 11:30च्या आसपास बंगल्यातून बाहेर जात होते. दादा झाडाच्या आडोशाला थांबून त्यांना जाताना बघत होता. त्याने आता परत एकदा बंगल्याची संरक्षण भिंत ओलांडून बाहेर उडी घेतली. मी थोडासा पुढे आलो आणि गेटजवळ आडोशाला उभे राहून मी पाहिलं तर दादा एका स्कूटरवर बसून इनामदार साहेबांच्या गाडीच्या मागे चालला होता. हे मला दिसलं तेव्हा माझं वय 10-11 होतं, पण मला समजत होतं दादा जे करतो ते चुकीचं करतोय. मी परत खोलीत येऊन झोपलो. त्या रात्री 4:30 वाजता इनामदार साहेब ती गाडी घेऊन परत आले आणि त्यांच्या मागोमाग अर्ध्या पाऊण तासाने दादा परतला. घामाने ओलाचिंब झालेला, घाबरलेला दिसत होता. तो झोपला आणि त्याला ताप भरला. दुसऱ्या दिवशी तो दिवसभर झोपूनच होता. दुपारी तो उठला तेव्हा त्याला बरं वाटत होतं. त्याने लगेचच एका कागदावर काहीतरी लिहायला सुरुवात केली. एक पत्र तो लिहित होता. ते पत्र त्याने लिहिलं, एका पाकिटात भरलं आणि काही वेळानंतर तो बाहेर निघून गेला. संध्याकाळपर्यंत त्याला जरा बरं वाटू लागलं होतं. त्याने ते पत्र कोणाला पाठवले होते हे मात्र कळलं नाही. पुढचे 10-12 दिवस तसेच गेले. 10-12 दिवसानंतर आम्ही अंगणात खेळत असताना एक पोस्टमन तिथे आला. पोस्टमनने ते पत्र थॉमसच्या नावावर आलं आहे असं सांगितलं. त्या दिवशी दादा इनामदार साहेबांना घेऊन मुंबईला गेला होता, त्यामुळे तो पुढचे 2 दिवस येणार नव्हता. ते पत्र मी स्वतःकडे घेतलं आणि खोलीत आल्यावर ते पत्र मी वाचू लागलो. ते पत्र धरमपाल नावाच्या माणसाने लिहिलेलं होतं. थॉमस, आता परत एकदा 6 महिने वाट बघावी लागेल. इनामदाराचे ते रहस्य नक्की काय आहे, ती जागा नक्की कुठे आहे याची लवकरात लवकर माहिती काढ. 6 महिन्यात हा चान्स फक्त एकदाच मिळतो. या वेळेचा चान्स तू घालवलास, पुढच्या वेळी मात्र असं चालणार नाही. मी खूप वाट बघितली आहे या सगळ्याची. आता मला फार वाट बघायची इच्छा नाही. तुला मी जे एवढे पैसे देतोय ते उगाच देत नाही असं त्या पत्रात लिहिलेलं होतं. धरमपाल असं त्या माणसाचं नाव खाली लिहिलेलं होतं. नक्की काय होतं? दर 6 महिन्यांनी काय होतं त्यात? 6 महिन्यानंतर येणाऱ्या रात्री मी लहान असल्यामुळे मला काहीच कळत नव्हतं, पण नक्कीच काहीतरी सिरियस गोष्ट आहे एवढं मात्र माझ्या लक्षात आलं होतं. ते पत्र मी जसं होतं तसं पाकीट बंद करून आमच्या खोलीत ठेवून दिलं. 2 दिवसानंतर दादा परत आला. दादाने ते पत्र बघितलं. ते पत्र वाचलं दादा, आणि त्यावर त्या माणसाला उत्तरही दिलं असेल माहीत नाही. परत एकदा पुढचे 5-6 महिने असेच गेले आणि परत एकदा तशीच एक रात्र आली. सकाळपासूनच खूप विचित्र वाटत होतं, म्हणजे जणू काहीतरी होणार आहे. चांगलं की वाईट ते कळत नव्हतं, पण एक अस्वस्थता सकाळपासूनच मला जाणवत होती. दादा अगदी शांत होता, कोणाशीच जास्त बोलत नव्हता. दिवसभर त्याच्या डोक्यात काय चाललं आहे काहीच कळत नव्हतं. दिवसभराची कामे करून तो संध्याकाळी 8 वाजता खोलीवर आला. आमच्यासाठी त्या दिवशी त्याने बिर्याणी आणली होती. आम्हाला जेवायला घालून तो देखील 8:30 वाजताच पलंगावर आडवा झाला. आम्ही झोपलो. परत एकदा 10:30 वाजता तो उठला. अगदी शांतपणे त्याने अंगावर कपडे चढवले. स्कूटरची ती चावी त्याने खिशात घेतली. त्याला वाटलं मी झोपलो होतो, पण मी जागा होतो. मी सगळं काही बघत होतो, पण यावेळी मी त्याला काही विचारलं नाही. हळूच दरवाजा उघडून तो खोलीच्या बाहेर गेला. बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या झाडाजवळ तो काही वेळ आडोशाला दडून बसला. परत एकदा इनामदार त्यांच्या त्याच गाडीत एकटेच बसले आणि स्टार्ट करून
ते तिथून बंगल्याच्या बाहेर गेले. दादांनी परत एकदा संरक्षण भिंत ओलांडून बाहेर उडी मारली आणि स्कूटरवर बसून तो परत एकदा त्यांच्या मागे गेला. हे सगळं मी बघत होतो. दादाला माहिती नव्हतं नक्की हे कुठे जातात आणि हा त्यांचा पाठलाग का करतोय. मला काही माहिती नव्हतं. परत एकदा खोलीत येऊन मी झोपलो आणि अचानक पहाटे 3 वाजता खोलीचं दार हळूच उघडून दादा आत आला. अंगावरचे कपडे त्याने बदलले आणि पलंगावर झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 पर्यंत तो उठलाच नाही. आम्ही आवरून शाळेत गेलो होतो. मला खोलीच्या कोपऱ्यात गाठोडं दिसत होतं. ते गाठोडं मी हळूच उघडून बघितलं. त्यात रक्तात भरलेले कपडे होते. ते कपडे दादाचेच होते. मला भीती वाटत होती. शाळेत असताना देखील माझं मन अभ्यासात लागतच नव्हतं. नक्की काय केलं यांनी रात्री? कुठे गेला होता हा? ही गोष्ट मला खात होती. आम्ही दुपारी शाळेतून परत आलो. बंगल्यात पोलीस आले होते. इनामदार यांची सगळी फॅमिली चिंतेत दिसत होती. काल रात्री ते गेले होते. ते अजूनही परत आलेले नव्हते आणि त्यांच्याबद्दल कोणतीच माहिती उपलब्ध नव्हती. दादा देखील त्यांच्या युनिफॉर्ममध्ये पोलिसांच्या समोर उभा होता, इतर नोकर माणसांबरोबर. पोलिसांनी त्यालाही काही प्रश्न विचारले. त्यावर तो म्हणाला की मी तर माझ्या रूममध्येच होतो. साहेब कुठे गेले काहीच माहीत नाही. पण मला माहिती होतं की त्याला सगळं काही माहिती आहे. रक्तात माखलेले ते कपडे, नक्की इनामदार साहेबांचं काहीतरी बरं वाईट करून आलाय हा. पण मी लहान होतो. तोच माझा पालनकर्ता होता. त्याच्या विरोधात मी बोलून काय करणार होतो? पण बोललो असतो तेव्हा तर बरं झालं असतं. मी काहीच बोललो नाही. मी आपला माझ्या खोलीत येऊन बसलो. पुढचे 10-15 दिवस तसेच गेले. आम्ही पुण्यातच होतो. 15 दिवसानंतर एका संध्याकाळी दादा खोलीत परत आला. दार बंद करून त्याने आमच्या दोघांना जवळ बोलावलं आणि आम्हाला सांगितलं की आता आपण इथून गोव्याला जातोय. आता आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. तुम्ही फक्त माझ्या सोबत राहा. मी जे करतोय तुमच्यासाठी करतोय आणि आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी करतोय. असं काहीतरी तो विचित्र बोलत होता. त्यावर माझ्या बहिणीने त्याला विचारलं सुद्धा की आपण इथून का जातोय? हे किती चांगली लोक आहेत. त्यावर तो म्हणाला की तुम्हाला बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये जाऊन मरायचं आहे का, की बंगल्याच्या आत पण जायचंय? असं बोलून त्याने तिला जरा झापलं. आम्ही दोघे लहान होतो त्यामुळे काही फार विरोध करू शकलो नाही. तसेही दादा नेईल तिथे जायचं एवढंच आम्हाला माहिती होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही आमचे कपडे आणि सगळं सामान गोळा करून तिथून निघालो. बाहेर एक रिक्षा आमची वाट पाहत होती. रिक्षात बसून आम्ही रेल्वे स्टेशनच्या दिशेला निघालो. रेल्वे स्टेशनच्या जवळ गाडी थांबली. आम्ही गाडीतून उतरलो. आम्ही रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती पोहोचलो आणि एका ट्रेनमध्ये चढलो. ट्रेन सुटली. कुठली ट्रेन होती काहीच माहिती नव्हतं. पण ट्रेन पुण्याहून सुटली आणि पुढच्या स्टेशनला जशी ट्रेन थांबली, दादा आमच्या दोघांना घेऊन ट्रेनमधून त्या स्टेशनवर उतरला. मी विचारलं की दादा, अरे आपण तर गोव्याला जातोय, मग आपण इथे का उतरतोय? त्यावर तो काहीच बोलला नाही. तो आम्हाला स्टेशनच्या बाहेर घेऊन आला. बहुतेक ते तळेगाव स्टेशन असावं, आठवत नाही. स्टेशनपासून आता आम्ही काही अंतर चालत निघालो. आजूबाजूला जंगल होतं. फार मनुष्यवस्ती दिसत नव्हती. चालत चालत आम्ही काही अंतर पुढे आल्यावर आम्हाला एक पडीक फॅक्टरी दिसू लागली. दादाने आम्हाला तिथेच थांबायला सांगितलं आणि आता तो आतमध्ये गेला. गाडीचे इंजिन स्टार्ट झाल्याचा आवाज माझ्या कानावर पडला आणि समोरून एक ॲम्बेसिडर गाडी येताना दिसली. त्या गाडीत दादा बसला होता. गाडी त्याने आमच्या समोर आणत थांबवली. दोघांना गाडीत बसवलं. ही वेगळीच गाडी होती. ही ती गाडी नव्हती जी गाडी घेऊन इनामदार साहेब रात्री गेले होते. ही वेगळीच गाडी होती. थोडीशी जुनाट अशी ती गाडी होती. ती गाडी घेऊन मग आमचा गोव्याकडचा प्रवास सुरू झाला. जवळपास दिवसभर प्रवास करून आम्ही रात्री गोव्याला येऊन पोहोचलो. दादाकडे खूप पैसे होते.
नोटांच्या 5-6 गड्ड्या तरी त्याच्याकडे त्यावेळी होत्या. एका छानशा हॉटेलात आम्ही पुढचे 5-6 दिवस काढले आणि तिथूनच सगळे चमत्कार घडू लागले. दादा आम्हाला तिथे सोडून बाहेर जायचा. तसाच तो एके दिवशी संध्याकाळी परत आला. खूप खुश होता. दारूची बाटली घेऊन आला होता. त्या रात्री खूप दारू प्यायला होता. दारूच्या नशेतच तो एक गोष्ट बोलला होता. तो म्हणाला होता की, बिशप आता बघ मी काय करतो. आपले सोन्याचे दिवस सुरू झालेत. मला 5 लाखाची लॉटरी लागलीये. आता आम्हाला काही कमी पडणार नाही. आता जे मी म्हणेन तेच होणार. आय एम द लिव्हिंग गॉड. त्याचं बोलणं मला कळलं नाही. फक्त एवढंच समजलं की त्याला 5 लाखांची लॉटरी लागली आहे. मी पण खूप खुश होतो. आता गरिबीचं तोंड बघावं लागणार नव्हतं. मग दादाने पुढे त्यातूनच दारूची फॅक्टरी टाकली. कसिनोज ओपन केले. पुढची 2-3 वर्ष खूप चांगली गेली. मी पण हळूहळू मोठा झालो. यात एक गोष्ट कॉमन होती. दर 6 महिन्यांनी दादा मुंबईला जातो असं सांगून कुठेतरी जायचा. मग तो पुढचे 2-3 दिवस गोव्यात नसायचा आणि असं बरेच वर्ष सुरू होतं. दादा गोव्यातला खूप श्रीमंत माणूस झालेला. अगदी तो जे म्हणायचा तसंच व्हायचं. तो आमदारकीला उभा राहिला. आमदार झाला. बोलता बोलता एक दिवस तो म्हणाला होता, पुढच्या निवडणुकीत मी या राज्याचा मुख्यमंत्री पण होईल आणि मग बघ पुढे मी काय काय करीन. असं काय काय बोलला होता तो. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. माणसाकडे अगदी काही आलं तरी तो नियतीला कधी मात देऊ शकत नाही. दादाकडे काहीतरी रहस्य होतं. कुठलं तरी अघोरी असं ते गुपित होतं आणि कदाचित माझा असा संशय आहे की त्या रहस्यानेच त्याचा जीव घेतलाय. त्याच्या मृत्यूचे दुसरं कुठलं कारण नाही. फादर बिशप म्हणले. पोलीस तपासात एक गोष्ट लक्षात आली होती की त्यांच्याबरोबर त्या रात्री कारमध्ये कोणीतरी आणखीही होतं. एका टॅक्सी ड्रायव्हरने त्यांना तुमच्या म्हणजेच त्यांच्या फॅक्टरीच्या पासून 5 किलोमीटर दूरवर कारमधून जाताना बघितलं होतं. तो दुसरा व्यक्ती कोण असेल असं तुम्हाला वाटतंय? नाही सांगता येणार. त्याचे शत्रूही काही कमी नव्हते. कित्येक लोक तर असे होते की जे त्याच्या आसपास मित्र म्हणूनच वावरत होते, पण तेच त्याचे शत्रू निघाले. जसे की आमची बहीण. तिने कोतवाल नावाच्या एका माणसाबरोबर संगनमत करूनच दादाचा बंगला आणि प्रॉपर्टी हडपली. कोतवाल नावाचा तो माणूस थॉमसला आधीपासून ओळखत असेल. असं तर नाही की तो माणूसच त्या रात्री थॉमसच्या कारमध्ये त्याच्या बाजूला बसला होता. असं पण होऊ शकतं ना? राज म्हणाला. हो, ती शंका आली होती. खरं सांगू तर तो कोतवाल माणूस दिसतो कसा हे मी आजपर्यंत कधी बघितलं नाही. दादाच्या जाण्याने मला मानसिक धक्का बसलेला. त्याच्या जाण्यानंतर 7-8 महिने मी मेंटल असायलममध्ये पण होतो. त्यामुळे बाहेर नक्की केसबद्दल काय सुरू होतं मला कळलंच नाही. बाहेर आल्यावर मी खूप काही बोललो, पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. आमची बहीण अशी निघेल हे मला पण वाटलं नव्हतं. शेवट तिचंही काही भलं झालं नाही. तिचा पण एका अपघातातच मृत्यू झाला. अगदी 2 वर्षातच. तिचं नाही, तिचं पूर्ण कुटुंबच त्या अपघातात मेलं. असो, आता आपण काय करू शकतो? बिशप म्हणले. राज विचार करत होता. इनामदार, विश्वंभर इनामदार. का कोणास ठाऊक हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. राज जरासा मेंदूला ताण देऊ लागला आणि तितक्यात त्याच्या लक्षात आलं. त्याला एक खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आता लक्षात आली होती. इनामदार, विश्वंभर इनामदार. का कोणास ठाऊक. यस, ती डायरी. रितेशच्या गाडीच्या डॅशबोर्डमध्ये मला ती डायरी मिळाली होती. त्यात इनामदार वाडा असं लोकेशन लिहिलेलं होतं. म्हणजे ती जागा, तो वाडा, त्या वाड्याला इनामदार वाडा म्हटलं जातं. आणि हा इनामदार वाडा नक्कीच या विश्वंभर इनामदार यांच्याच वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधला एखादा भाग असणार. या वाड्याचं आणि त्यांच्या खानदानाचं अगदी जवळचं नातं आहे हे नक्की. विश्वंभरी इनामदार तोच विधी करत होता. कॉफीन तिथे घेऊन जाणे तर 6 महिन्यानंतर येणाऱ्या अमावस्येच्या रात्री आणि मग त्याच वेळी तिथे एका मनुष्याचा बळी देणं. कदाचित बिशपच्या सांगण्यानुसार
त्या रात्री पहिल्यांदा जेव्हा थॉमस इनामदार यांचा पाठलाग करत गेला होता, त्याने तो विधी स्वतःच्या डोळ्यांनी घडताना पाहिलेला. त्यावेळी त्या कॉफीनमध्ये कोणीतरी दुसरं असेल. थॉमसला तरी कुठे माहिती होतं की एक वेळ अशी येईल की काही वर्षांनी तोच त्या कॉफीनमध्ये कितीतरी वर्ष अडकून पडेल. तर त्या रात्री त्याने तो विधी पाहिला. त्याला घामच फुटला. भीतीने तो थरथरत असेल. आणि मग हळूहळू 6 महिन्यात त्याने अशी मानसिक तयारी केली की इनामदाराचा काटा काढला त्या अमावास्येच्या रात्री. आणि मग तो त्या कॉफीनचा मालक झाला. मग ती 5 लाखाची लॉटरी, सगळी धनसंपत्ती, पॉलिटिकल पॉवर, इतकंच काय, पण निवडणूकसुद्धा तो जिंकला. खरंच तो जर जगला असता तर त्याच्या म्हणण्यानुसार तो नक्कीच गोव्याचा मुख्यमंत्री झाला असता. इतकंच काय, पुढे त्यांनी आणखी काय काय केलं असतं कोणास ठाऊक. पण नियतीला ते मान्य नव्हतं. नियतीने त्याचा घात करणारा माणूस आधीपासूनच तयार ठेवला होता. हा धरमपाल. या धरमपालने नक्कीच त्याचा घात केला असेल असं मला वाटतं. कारण तोच होता ज्याला त्या कॉफीनचं आणि इनामदाराचं रहस्य माहिती होतं. बिशपने सांगितलेल्या त्या पत्राबद्दल जर नीट विचार केला तर त्या पत्रात धरमपालने तसेच स्पष्टपणे सांगितलं देखील आहे की 6 महिने वाट पाहावी लागेल. 6 महिन्याला येणाऱ्या त्या 2 अमावस्या म्हणजे तो नक्कीच त्या गोष्टीबद्दल बोलत होता. त्या पत्रामध्ये धरमपालला साईडलाईन करून थॉमसने इनामदाराचा काटा काढत तो कॉफीन हस्तगत केला आणि मग तो गोव्याला निघून आला. ही गोष्ट नक्कीच धरमपालना समजली असेल. आणि मग धरमपालनेच थॉमसचा काटा काढला. म्हणजे रसिकला जो माणूस भेटला होता त्या रात्री, ज्याच्याकडून रसिकला तो कॉफी मिळाला, तो माणूस धरमपालच होता असं तर नाही. राज आता सगळे धागे जोडून बघू लागला होता. हे सगळं जरी आपण एकत्र नजरेने पाहिलं तरी मग काही प्रश्न अनुत्तरित राहतात. हा विजयकांत कोण होता? किंवा मग शर्मिलाच्या वडिलांना भेटायला आलेला तो श्रीमंत माणूस कोण होता? या गोष्टी अजूनही अनुत्तरितच आहेत. आणि या सगळ्या शर्मिलाशी असा विचित्र पद्धतीने संबंध कसा काय जोडला जातोय, अशा गोष्टी ती पोर्ट्रेटवरती उतरवते. ज्या गोष्टी तिच्या जन्माच्या आधीच घडून गेल्यात, ज्या गोष्टी तिने कधी कोणाकडून ऐकल्या नाहीत, ज्या गोष्टी तिने कधी कोणाला कळून पाहिल्या नाहीत. हॅलो, एक्सक्यूज मी आहो. मी विचारलं, तुम्ही चहा घेणार की कॉफी? तुमचं लक्षच नाहीये. ती तरुणी त्याच्या बाजूला येऊन बराच वेळ त्याला विचारत होती. पण राजचं मात्र लक्षच नव्हतं. तो एकदम भानावर आला. सॉरी, नाही, काही नको, आम्ही निघतो, राज म्हणाला. आणि हो फादर, मी तुम्हाला पैसे पाठवून देतो. विक्टरचं ऑपरेशन करा किंवा सरळ एक काम करा, तुम्ही त्याच्या ऑपरेशनची तयारी करा. डोनर शोधा. हॉस्पिटलचे जे काही बिल होईल ते मी डायरेक्ट हॉस्पिटलला पाठवून देईन. काळजी करू नका. हा माझा नंबर घ्या. राजने आता एका कागदावर त्यांना स्वतःचा नंबर लिहून दिला. त्यांचे आभार मानून राज आणि सुरेंद्र आता दोघेही तिथून निघाले.